मल्टीस्टेट आणि मनोरमा परिवाराच्या वतीने डॉक्टर सुमित श्रीकांतजी मोरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरा करण्यात आला। मनोरमा मल्टीस्टेटच्या वतीने सभासदांचा सत्कार समारंभ मंगळवारी सायंकाळी कोटणीस नगरातील मनोरमा कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे होते। यावेळी व्यासपीठावर मनोरमा सखीमंच अध्यक्षा सौ शोभा मोरे, डॉक्टर सुमित मोरे, डॉक्टर मिताली मोरे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी कविता कुलकर्णी, अरुंधती नायडू उपस्थित होत्या। यावेळी चेअरमन श्रीकांत मोरे, शोभा मोरे यांनी संस्थेच्या आगामी वाटचालीबद्दल मार्गदर्शन केलं। यावेळी डॉक्टर सुमित मोरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा सत्कार सभासदांच्या हस्ते करण्यात आला। त्यानंतर मनोरमा मल्टीस्टेट ही आपली 2011-12 मध्ये आपण सुरुवात केलेली आहे। बँकेमध्ये रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कामकाज चालतं। सोलापूरमध्ये गेले 6 वर्ष या बँकेची थकबाकी 0%। ज्या काही आर्थिक संस्था अडचणीमध्ये येतात त्यामध्ये मुख्य कारण हे थकबाकी असतं। कुठल्याही संस्था, मग बँक असो, पतसंस्था असो, मल्टी असो, त्या थकबाकीमुळे अडचणीत येतात। पण मनोरमा बँकेमध्ये ही थकबाकी आमच्याकडे 0% ठेवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न करतो। गेले 6 वर्ष आपण ठेवले। कुठल्याही संस्थेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो की ठेवीदाराच्या ठेवीला योग्य व्याज देणं। आता व्याजाला भुलून काही लोक पेपरात वाचलं असेल की 12% मिळाले, 13% म्हणून तिथे गेले। आमच्याकडे 25-25 कस्टमर होते, पण आम्हाला आणि तुम्ही 10% देता, 10.5% देत नाही, दुसरीकडे गेले। आणि आता आमच्याकडे आले की साहेब आमचे पैसे अडकले, आता काय करू। आता मी म्हटलं बघा, तो आमच्याकडं नियमाचं पालन केलं जातं। रिझर्व्ह बँकेची नियमावली आहे। रिझर्व्ह बँकेची नियमावली काय की ठेवीदाराचा घेतलेला पैसा हा पैसा तुम्ही सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ती सुरक्षित ठेवण्याची भूमिका मनोरमा बँकेची असते। म्हणून आमचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये पैसे ठेवले जातात। बँक ऑफ महाराष्ट्र असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, ICICI असेल, इतर काही मोठ्या बँका असतील, तिथं सेफ ठेवले जातात। आणि तुमची सुरक्षितता पैशाची जी आहे त्याच्यासाठी विमा संरक्षण बँकांचं जसं आहे तसं आता राज्य शासनाने पतसंस्थांना सुद्धा विमा संरक्षणाची भूमिका घेतलेली आहे। ती सुद्धा अल्पावधीमध्ये लागू होणार आहे। आता मनोरमा मल्टीस्टेटला मनोरमा बँकेचं कवच आहे। आज मनोरमा बँकेमध्ये 200-300 कोटी रुपये शिल्लक ठेवले असतात। ते मागता क्षणी तुम्हाला आम्हाला ठेवी परत देता आले पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीने रिझर्व्ह बँकेच्या नियमाचं उल्लंघन होणार नाही याची काळजी आम्ही घेतो। आणि म्हणून आपल्याला ठेवीदाराच्या रकमेची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे। भले आमचं व्याज दर 12% नाही दिला, आम्ही 10.5% दिला, 10% दिला, परंतु सुरक्षा महत्त्वाची आहे। जे पैसे आम्ही 10% कमी आम्हाला ताबडतोब मिळाले पाहिजे। दर महिन्याला व्याज पाहिजे तर दर महिन्याला व्याज मिळायला पाहिजे, ही आमची भूमिका महत्त्वाची आहे। आमचा जो स्टाफ आहे तो सक्षम आहे, अभ्यासू आहे, त्याला समाधानकारक काम करण्यासाठी म्हणून जे ज्ञान पाहिजे त्या ज्ञानाची माहिती स्वतः मोरे मॅडम ह्याचं मल्टीस्टेटचं काम बघतात। तर ते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 30-40 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले आहे। मी सहकार खात्यामधून रिटायर झाल्यानंतर ह्या संस्थेवर लक्ष देतोय आणि मॅनेजर, स्टाफ, संचालक मंडळ यांना व्यक्तिगत हित कुठलं नाही। म्हणजे ह्या संस्थेमधून आपल्याला काय करायचं आहे असं नाही आहे, कारण ऑलरेडी आम्ही वेल सेटल्ड आहोत। म्हणजे आमचे पेन्शन, मुलगा डॉक्टर, स्वतःचं हॉस्पिटल, मनोरमा परिवारामध्ये मेडिकल फॅसिलिटी दिली जाते। मनोरमा परिवारामध्ये सभासदांना जर इमर्जन्सी काही मदत लागली तर ती पण दिली जाते। तुम्ही आता सभासद जे झालेले आहेत त्या सभासदांना, माता भगिनींना जर उद्या इमर्जन्सी काही मेडिकल ट्रीटमेंट लागली तर ती मदत आमच्याकडनं दिली जाते। म्हणजे अचानक हार्टचा काय प्रॉब्लेम झाला, कॅन्सर झाला, इतर काही मदत लागते ती सभासदांना देण्याची भूमिका आपली आहे। त्या सभासदाने ॲप्लिकेशन दिलं,
तर त्याला आपण ते मदत करू शकतो. आज परिवारामध्ये मी आधी तुमचा घेणार नाही, तुम्ही पहिल्यांदा आला. परिवारामध्ये काही अडचण असली मॅनेजरमार्फत आमच्याशी संपर्क साधा, डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधा, तर त्याला मदतीचा हात आमच्याकडनं दिला जाईल. मनोरमा हे संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा याच्यामध्ये अतिशय नाव रूपाला आलेली ही अशी संस्था आहे आणि या संस्थेची जी वाटचाल आहे ही प्रामाणिक कर्मचाऱ्याच्या जीवावरती चालू आहे. एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. अधिक वेळी बोलणार नाही आणि मी सत्कार तुमच्या त्यांचा डॉक्टर सुमितचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या हस्ते आपण आपल्या सभासदांचा सत्कार करू. सुमितचा वाढदिवस मनी आठवणींचा पूर आला आहे. सुमितचा वाढदिवस मनी आठवणींचा पूर आहे. आठवणींचा कल्लोळ माजला मन चूर आहे. आठवणींचा कल्लोळ माजला मन चूर आहे. बालपणाचे किती दिवस सहज दूर गेले. बालपणाचे किती दिवस सहज दूर दूर गेले. आता तुझ्या कर्तृत्वाने मन आनंदात चूर चूर आहे. आता तुझ्या कर्तृत्वाने मन आनंदात चूर चूर आहे. मिताली यश गार्गी कुटुंबाला आधार आहे. मिताली यश गार्गी कुटुंबाला आधार आहे. कुटुंबात तुझ्यामुळे सुगंधाचा धूर आहे. कुटुंबात तुझ्यामुळे सुगंधाचा धूर आहे. वाढदिवस तुझा श्री शोभाचा भरला ऊर आहे. वाढदिवस तुझा श्री शोभाचा श्रीकांतराव शोभाचा भरला ऊर आहे. ऋतू गेले तरी मनोरमा परिवार प्रेम बहार आहे. ऋतू गेले तरी मनोरमा परिवार प्रेम बहार आहे. सुमित तुझ्या रूपानं देवाने दिला पूर्ण वर आहे. सुमित तुझ्या रूपात देवाने दिला पूर्ण वर आहे. विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद तुझ्यावर आहे. विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद तुझ्यावर आहे. मला वाटतं सौ विद्या भगरे भोसले यांनी सूत्रसंचालन केलं. कविता कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.